पप्पा मी पास झाली, माझा रिझल्ट लागला, मला 180 मार्क्स आले. हे काय रिएक्शन आहे? हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा खूप छान आहे, मजेत आहे आणि खूप खूप खुश आहे. त्याचं रिझन म्हणजे खूप खुशखबरी आहे माझ्यासाठी आणि आमच्या परिवारासाठी. ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. खूप सारे व्हिडिओ जमा आहे आणि मला ते तुमच्यासोबत शेअरसुद्धा करायचे आहे. शॉपिंग ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला, त्याच्यानंतर सुद्धा खूप सारे व्हिडिओ पेंडिंग आहे. मी काय शॉपिंग केली इतवारीमधनं ते सुद्धा तुम्हाला सांगायचं होतं. ते सुद्धा व्हिडिओ आहेत. त्यानंतर भाचे सोनेचा तिळवा झाला, ते पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. मी शेगावला गेलेली होती गजानन महाराजाच्या दर्शनासाठी आणि कालच आम्ही तिथनं आलो 19 तारखेला. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की अदितीला मी MBBS करण्यासाठी रशियाला पाठवलेलं होतं आणि रशियावरून ती 6 वर्ष कंप्लीट करून ती घरी आलेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही तिला नागपूरला शिफ्ट केलेलं होतं. त्याचं कारण म्हणजे रशियावरनं आपण जेव्हा डिग्री घेऊन येतो त्यानंतर आपल्याला FMGची एक्झाम द्यावी लागते इंडियामध्ये येऊन. तर ती खूप हार्ड एक्झाम असते. 12 तारखेला तिची एक्झाम होती. हैदराबाद हे सेंटर मिळालेलं होतं तिला FMGच्या एक्झामसाठी. 9-10 दिवसातच त्याचा रिझल्ट लागून जातो. पण 22 तारखेला रिझल्ट लागणार आहे हे आम्हाला माहिती होतं. 22 तारखेची वाट बघत होतं की त्या दिवशी अदितीचा रिझल्ट आहे म्हणून. खूप जास्त हार्टबीट फास्ट होत होती, म्हणजे खूप टेन्शन येत होतं काय होईल काय नाही. पण त्याचा रिझल्ट असं सांगता येत नाही. 9-10 दिवसामध्ये लागून जातो आणि तो केव्हाही लागतो. शेगावरनं आलं, त्याच्यानंतर मग घराची साफसफाई सगळं क्लिनिंग वगैरे केलं. त्याच्यानंतर मग स्वयंपाक केला, जेवण केलं. तिच्या मोबाईलवर मेसेज आला की FMGचा रिझल्ट लागलेला आहे म्हणून. आम्ही सगळे बसलेलो होतो TV बघत आणि जेवण करत. तर ती आतमध्ये गेली आणि तिने रिझल्ट पहिले पाहिला काय झालं म्हणून आणि पास झाली. त्याच्यानंतर आम्हाला सांगत होती की मी पास झाली. तर आम्ही तिच्या चेहऱ्याकडेच पाहत राहिलो की ही काय म्हणत आहे, आम्हाला काही कळलंच नाही. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा ती म्हणायला लागली की मम्मी तुम्ही का बरं रिॲक्ट नाही करत आहे, मी पास झाली. मग त्याच्यानंतर माझ्याही डोळ्यात पाणी आलं एकदम, म्हणजे कळलंच नाही मी कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे वगैरे. पण इतकी खुशी झाली ना आणि ती अक्षरशः रडत होती. खूप कौतुकास्पद आहे की पहिल्याच याच्यामध्ये एक्झाम निघणं. तर तिला वाटत होतं की ती एक्झाम निघून जाईल, पण कुठेतरी आपल्या मनामध्ये भीती असते ना की काय होईल काय सांगता नाहीत म्हणून. आणि ती पास झाली आणि छान मार्क्स मिळाले तिला. आणि मी म्हटलं की हे व्हिडिओ नंतर टाकेल, सगळ्यात पहिले हा व्हिडिओ मी टाकणार आहे. माझी जी खुशी आहे मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे. तर इथे अदितीसुद्धा बसलेली आहे. तर अदितीला आपण सगळेजण कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणूया, कारण ही खूप एक्झाम टफ असते आणि तिने मला असं वाटते खूप जास्त मेहनत, हार्डवर्क आणि डेडिकेशनने हा जो अभ्यास केलेला आहे त्याचं फळ तिला ते मिळालेलं आहे. आणि परिवाराला काय पाहिजे असते, आईवडिलांना, की आपले मुलं प्रोग्रेस करत आहे, त्याच्यातच त्यांना खूप खुशी मिळते आणि आपला जो पैसा लागतो त्यांच्या शिक्षणासाठी ते सार्थक झाल्यासारखं वाटते. तर आम्ही सगळे खुश आहोत. आणि आज मंडे आहे, आमच्या सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळे आम्ही बाहेरसुद्धा चाललेलो आहोत. मंदिरात वगैरे जाऊ, आईच्याकडे जाणार आहे. तिचा आशीर्वाद अदितीला नेहमी असतो. सगळ्यात पहिला फोन म्हणजे मी तिलाच केला, माझ्या आईला. ती खूप खुश झाली. तर तिथेच जाणार आहे तिची भेट घेण्यासाठी आणि तुम्ही सुद्धा चालणार आहात माझ्यासोबत. सगळेच जण आम्ही ऑलमोस्ट तयार झालेलो आहोत. आता थोड्याच वेळात निघणार आहोत. तर इथे अदिती बसली आहे माझ्या बाजूला. अदिती, कसं वाटत आहे तुला? तू पास झाली खुशी आहे ना? पहिल्या याच्यात निघणं म्हणजे खूप जास्त हे आहे. आता अदितीची इंटर्नशिप वगैरे राहील, त्याच्यासाठी तिला फॉर्म वगैरे भरावं लागणार आहे. कुठलं कॉलेज मिळते माहिती नाही आहे, पण आय होप की तिला छानच कॉलेज मिळेल आणि अशीच ती प्रोग्रेस करत राहील. असा तुमचासुद्धा आशीर्वाद असू द्या तिच्यासोबत. आणि आईवडिलांची ब्लेसिंग तर नेहमीच राहते मुलांच्या पाठीशी, तुमचीसुद्धा असावीत हीच आशा करते. चला आता आपण जायचं. हां, बॅग आणि चपला अदिती पप्पांसोबत जाऊन घेऊन आलेली आहे. तर ते तिला देणार आहे आईला, कारण आईला बाहेर जाता येत नाही आता सध्या तरी. आईची तब्येत ठीक नसते त्याच्यामुळे आणि तिच्याच्यानी चालणंही होत नाही, त्याच्यामुळे मग आम्ही हे घेऊन दिलेलं आहे तिला. तर आणि जो प्रसाद होता तो सुद्धा द्यायचा आहे. आणि हे आहे काजू कतली. तर हे काजू कतलीसुद्धा मी
घरी घेऊन जाणार आहे. सगळ्यात पहिले आईला तर चालत नाही, शुगर आहे त्याच्यामुळे, पण तिला देणार आहे तिच्या समाधानासाठी. कारण सगळ्यात मोठी ब्लेसिंग ना मोठ्या लोकांचीच असते. जसं आई खूप आशीर्वाद देत असते नेहमी अदितीला की लवकर डॉक्टर हो, माझा इलाज कर वगैरे. तर सगळ्यात पहिले मी तिला देणार आहे ह्या सगळ्या गोष्टी नेऊन. आणि जाता जाता समजा डीमार्टमध्ये जाता आलं तर तिथे जाणार आहे, काही शॉपिंग वगैरे करायची आहे. म्हणजे कुठे कुठे जाईल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. चला व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. आता चहा मांडलेला आहे, चहा वगैरे पिणार आहोत आणि मग लगेच निघणार आहोत. तर फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत डीमार्टमध्ये. सगळ्यात पहिले काही शॉपिंग वगैरे करायची आहे. आणि हे आहे आमच्या कामठीपासून 10 किलोमीटरवर नवीनच बनलेलं आहे ऑटोमोटिव्हजवळ. तिथे आलेलो आहोत, काही शॉपिंग वगैरे करायची आहे त्यासाठी. तर चला थोड्या वेळात भेटते शॉपिंग केल्यानंतर. आम्हाला जे जे घ्यायच्या होत्या वस्तू त्या घेतलेल्या आहे आणि आता पॉपकॉर्न आम्ही खाणार आहोत. मंदिर छानपैकी सजलेलं आहे. तर फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहोत गणेश टेकडी मंदिरमध्ये आणि खूप छान सजलेलं आहे. आरती सुरू आहे, 7 वाजलेले आहे. चला प्रसाद मिळाला. आम्ही आलेलो आहोत गजक वगैरे घ्यायसाठी. तिळाची पापडी जी आहे ती हल्दीराममध्ये, इतवारीमध्ये, ते घेणार आहोत आणि मग आईकडे जाणार आहोत. मी कारल्याचे चिप्स खाल्लेले होते आणि खूप छान वाटत होते, तोंडाला स्वाद आलेला होता, म्हणून मी इथे आलेली आहे. कारल्याचे चिप्स घेणार आहे. कारल्याचे कारल्याचे हे आलूचे आणि हे पालकचे. कारल्याचे चिप्स मला तर खूप आवडले, बाकीच्या कोणाला आवडले नाही. मी माझ्यासाठी फक्त घेत आहे 100 ग्राम, 60 रुपयाचे. एवढं घेतलेलं. चल ना. किती दिवसांनी भेटले तुम्ही लोक? पुष्कळ, भरपूर. 1 वर्ष झालं ना. आली होती का मध्ये? नाही, तू आलीच नाही ना. हो, मी तर आलीच नाही. भाऊदूजला पण नव्हती आली ना तू. हा प्रसाद आहे शेगावचा आणि ती काजू कतली आणली, पण तुला नाही चालत. तुला फक्त डब्बा दाखव. नाही, एक घास देईन ना ग. अरे नाही चालत, तुम्ही थोडंसं दे.
बस नाही नाही. चालत नाही आहे तुला, साखर नाही. वेळेस काय होते का नाही असं नाही राहत. नको. मामाला दे, मम्मीला दे. तुला दिले? काय कर रे लवकर. हा आमचा हिरो, ही अंशिता पप्पांना फोन करत आहे. घे बेटा. थोडंसं दे. एवढा दिला नाही. घ्या प्रसाद घ्या. मला चिडवतात हे ग. हे तुझी मस्त वाटत आहे यार माई. खाल्ली खाल्ली बेटा, पहिलेच खाल्ली. माईला फक्त खायचं. माई डॉक्टर झाली. हे घे, चपला घाल. नरम आहे ना, हो नरम आहे. घालून दे, फसवून दे दुपार. घरच्याच आहे ना हे. हो हो ॲक्युपंक्चर वाला. घरी माझ्या पायात उठून पहा एकदा. उभी राहा. आणतच राहते. होणार आहे. ओके, फसली का बरोबर चप्पल पायामध्ये? हा झाली तुला बरोबर? चांगली वाटली का? हो छान. नरम आहे ना? दाखव अशी बरोबर आहे का? बरोबर साईज आहे. माझ्यापेक्षा एक साईज छोटा आहे ना. हा. मागच्या वेळेस दिले ना. हा. मी असे धरायचं. हे बे नाईस. पेशंटही भेटला. पहिलाच पेशंट पहिले भेटला. इन्सेंटिव्ह भेटला. बापरे. ती आपल्या पप्पाला घेऊन गेली, आपल्या पसंतीने सगळं आणलं तिने. सगळं श्रेय जितूला दे पोरांसाठी. हो बाबा माझे घरी म्हटलं वडिलाची भूमिका, आईची भूमिका मग महत्वाची. किती त्यांनी श्रेय घेतात. कुठेही म्हटलं तरी तयार होतात पोरांसाठी. काढून घेत आहे. तेवढी मेंटॅलिटी पाहिजे ना. म्हणजे पैसा सगळं काही नाही, मेंटॅलिटी पाहिजे. मम्मी पण आली. गिफ्ट पण मला. चालेल. चप्पल आणल्या. हो का? आणि पर्स आणली. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. ते म्हणे हा बरं, शेगावला गेल्या तर किती हे झालं. नाहीच म्हणत होती, नाही येत म्हणून मी. किती चमत्कारच म्हणून. चमत्कार नाही तर का. आम्ही काहीच रिॲक्ट नव्हतो करत. आणि मग हे तर रोजी होती. रोज म्हणजे 22 तारीख होती ना, 22 तारखेला आहे बा, म्हणून आम्ही काही रिॲक्टच नाही केलं. काल मला फोन करून नाही केला. वेदांत फोन का नाही माहित? इथंच नव्हते. आता माहित आहे का आपण कशाचे आहेत मिठे? लग्न फिक्स झालं तिचं. जावाई येणार आहे रशियाचा वय. रशियाचा. जास्त खुशी याच्यामुळे झाली की तो इंडियन नाही, फॉरेन. खरं ना. त्याचं लग्न व्हायचं आहे, तर मी तर मोकळीच आहे ना. गोलूचं लग्न व्हायचं आहे. मी एक्झाम पास झाली. मी फायनली डॉक्टर बनली. अरे दाबू दे ना बाकीचे. भाचीचे. हा काय एवढे म्हणजे काय म्हणतो आपला जोरचा झटका. धीरे से लगे. फायनल डॉक्टर बनली. इंडियाचा लायसन्स भेटेल ना आता. तुला फायनल डॉक्टर बनली म्हणून म्हटलं. फायनली. गुड 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 गुड. घे बाई. अशी शिक्षा अभिल दे. माणशी लग्न वेदांत. हुशारच आहे तो. नाही वेदांत नाही, त्याला गरज नाही. फक्त वेदांतला हिला ना अभिला गरज नाही आहे. इकडे आमच्या भाऊजया वहिन्या कामाला लागलेल्या आहे. पसारा सगळं पडलेलं आहे. काही नाही होत ना ग, किचन मध्ये पसारच असते. हवा अभि हे चौघ एका ताटामध्ये खात आहे. दोन ताटात ठेवते बाप्पा मी मोबाईल. झालं. इकडे आई जेवण करत आहे. अंशिताचं जेवण झालं. आमची नवीन गाडी
माहित आहे तुला? पण पार्टी किती गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट.